बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ठाकरे गटातून शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ कायम राहणार असून ऑपरेशन टायगर हा शब्द वापरण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय। त्याचवेळी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी 16 दिवसानंतर पाठिंबा दिल्याबद्दलही त्यांनी टोला लगावला। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपात, विनायक राऊत प्रकरण, कन्हैया कुमार, राम मंदिर आणि नागपूर एटीएस कारवाईसह विविध मुद्द्यांवर सामंत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली। ऑपरेशन टायगर बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे। अनेक नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदार आणि महाविकास आघाडीतील काही आमदारही आमच्या संपर्कात आहेत। त्यामुळे ऑपरेशन 1, 2 किंवा 3 वर आम्ही थांबणार नाही। पुढेही अनेक राजकीय घडामोडी घडतील असा दावा त्यांनी केला। दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचूक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यावर सामंत यांनी उपरोधी प्रतिक्रिया दिली। आज आंदोलनाचा 16वा दिवस आहे आणि त्यांनी फार लवकर पाठिंबा जाहीर केला असा टोला त्यांनी लगावला। ते म्हणाले की देशातील युवक, शेतकरी, कामगार आणि उद्योजकांसाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे। त्यामुळेच देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती सरकारला जनतेनं पुन्हा सत्ता दिली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं। रामरक्षा आंदोलन, नागपुरातील कार्यक्रम किंवा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांना आता अनेक वर्षानंतर सुचलाय। काँग्रेससोबत इतकी वर्ष राहिल्यानंतर त्यांना हिंदुत्वाची आठवण झाली, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे अशी टीका त्यांनी केली। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे। राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत तिसरं स्थान पटकावलंय। 12 जुलै 2026 पर्यंत फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ 2430 दिवसांचा झाला असून त्यांचा हा कार्यकाळ अद्यापही सुरू आहे। देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री झालेत। 12 जुलै 2026 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पदाचे 2430 दिवस पूर्ण केलेत। तर शरद पवार यांनी जुलै 1978 मध्ये वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी 4 वेळा या पदाची धुरा सांभाळली। मात्र त्यांच्या नावावर एकूण 2412 दिवस इतका कार्यकाळ जमा आहे। विशेष म्हणजे शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 असा सलग 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय। देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील प्रवास हा सामान्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी मानला जातो। 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये गंगाधर आणि सरिता फडणवीस यांच्या पोटी जन्म। त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस 5 वेळा आमदार होत्या, तर वडीलही आमदार होते। घरातून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांना समाजकारणाचे धडे मिळाले। अभाविपचे कार्यकर्ते आणि वार्डातील एका बूथवरील कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। 1992 मध्ये नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली। महाविद्यालयीन निवडणुकांपासूनच त्यांनी नेतृत्व गुणांना चालना दिली। 1992 ते 2001 या काळात ते सलग नगरसेवक राहिले। याच काळात त्यांना नागपूरचे महापौरपद भूषवण्याची संधीही मिळाली। आपला अभ्यासपूर्ण आणि संयमी नेतृत्वाच्या जोरावर एकेकाळचा बूथ कार्यकर्ता आज राज्याच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत मानाच्या 3ऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे। राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आले। सुरुवातीच्या 2.4 कोटी लाभार्थीच्या तुलनेत ही घट तब्बल 38% इतकी मोठी आहे। एकाच महिन्यात अपात्र महिलांचा आकडा 80 लाखावरून 92 लाखांवर पोहोचल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे। रोहिणी खडसे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत राज्य सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की काही महिन्यांपूर्वी 80 लाखापेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या। आता महिन्याभरानं आणखी 12 लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलंय। असं करून सरकारनं तब्बल 92 लाख महिलांना अपात्र केलंय। सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च 26,197 कोटींवरून 33,697 कोटींवर गेलाय। मुख्यमंत्र्यांना थेट टॅग करत रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या, काय हो भाऊराया, आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय, आता तुम्हाला लाडक्या बहिणी जड झाल्यात का? वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का? तसंच त्यांनी
सुनेत्रा पवार यांना उद्देशून म्हटलंय की लाडक्या बहिणींचा खंबीर दादा आता नाही, पण किमान सुनेत्रा वहिनी तुम्ही तरी लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय मांडा. राम मंदिरासाठी कारसेवा केलेल्या देवाभाऊंना शहाणपण शिकवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. देवाभाऊंना रामरक्षा पाठ आहे. तुमच्यासारखे पुस्तकात पाहून देखील रामरक्षा म्हणता येत नाही अशी त्यांची अवस्था नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उभाटाला लगावलाय. तर बाबरी पाडली म्हणून मुस्लिम समाजाची माफी मागणाऱ्यांनी रामरक्षा आंदोलन न केलेलं बरं. तुम्हाला राम मंदिरावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. नवनाथ बन म्हणाले की नवनीत राणा यांनी रामरक्षा म्हणण्यासाठी परवानगी घेतली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात तुम्ही राणांना 8 दिवस जेलमध्ये डांबलं होतं. तेव्हा तुम्ही धर्माचे ठेकेदार होतात का? आज तुमचं हे आंदोलन नाही तर नौटंकी सुरू आहे. तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही. तुम्ही नमाज अजान पठण स्पर्धाच घेतली पाहिजे. नवनाथ बन म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला. यापूर्वी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव कोरलं गेलंय. 14 कोटी जनतेच्या आशीर्वादाने भाजपचे सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे 3रे मुख्यमंत्री ठरलेत. शरद पवार यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा विक्रम केलाय. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर होणार. नीट पेपर फुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलंय. विद्यार्थी आत्महत्या करतात, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही. जंतर मंतरवर सोनम वांगचुक आणि युवक करत असलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज मांडली. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच आगामी संसद अधिवेशनात या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याचं सांगत त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना माणुसकीची आठवण करून देत या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं भावनिक आवाहन केलंय. लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक यांचं गेल्या 16 दिवसांपासून प्राणांतिक उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती वेगानं खालावतीये. 4 दिवसांपूर्वी मी खासदार अरविंद सावंत यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. मी स्वतः वांगचुक यांच्याशी फोनवर बोलून उपोषण सोडण्याची विनंती केली, पण सरकारला अशा व्यक्ती स्वतःहून संपत असतील तर तेच हवंय असं नाईलाजानं म्हणावं लागतं. ते म्हणाले, 2018 साली गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी GD अगरवाल यांनी 115 दिवस उपोषण केलं. त्यात त्यांचे प्राण गेले, पण सरकारनं दखल घेतली नाही. आज वांगचुक यांचीही तीच अवस्था सरकार करत आहे. महायुती सरकारमधील रखडलेल्या महामंडळे आणि विविध शासकीय संस्थांवरील नियुक्त्यांबाबत अखेर मोठी हालचाल झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटूनही विविध महामंडळांवरील नियुक्त्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती. आता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीतील संख्याबळ आणि राजकीय वजन लक्षात घेऊन पक्षनिहाय वाटप निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपला सर्वाधिक 48% महामंडळं आणि पदांचा वाटा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 22% वाटा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीतील इतर छोट्या घटक पक्षांसाठी एकूण 1% वाटा राखून ठेवण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर विविध महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्यांची अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्था, संघटनात्मक बदल आणि इतर राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय सतत पुढे ढकलला गेला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्ते संधीच्या प्रतीक्षेत होते. आता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानं लवकरच नियुक्त्यांची प्रक्रिया वेगानं सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्र सरकारनं या प्रकरणाची सविस्तर आणि पारदर्शक माहिती द्यावी अशी मागणी केली. पाटकर यांनी राम मंदिर ट्रस्टचे माजी विश्वस्त चंपतराय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोटाळ्याबाबत आणि मंदिर ट्रस्टच्या स्थापनेबाबत देशातील कोट्यावधी भाविकांना उत्तर द्यावं असंही ते म्हणाले.
ते प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर भाजपचा दरोडा या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष दीप्ती चौधरी, प्रशांत जगताप, सौरव अमराळे आणि अर्चना शाह उपस्थित होते। पाटकर यांनी सध्या अस्तित्वात असलेला राम मंदिर ट्रस्ट रद्द करून सर्वसमावेशक सदस्य असलेले नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना केली। ट्रस्टनं आतापर्यंत केलेल्या खर्चाचं ऑडिट झालं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। भगवान राम हे कोणत्या एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशवासियांचे आहेत असं पाटकर म्हणाले। या मंदिरात गैरव्यवहार करणाऱ्यांची नावं समोर यायला हवीत। भाजपचे मंत्री किंवा मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। देशात भाजपनं लोकशाही शिल्लक ठेवली नाही असा आरोप पाटकर यांनी केला। विविध राज्यातील सरकारं पाडून विरोधकांना स्वतःच्या पक्षात घेण्याचं धोरण भाजप अवलंबत आहे। दुसऱ्या पक्षातील लोकप्रतिनिधींवर आरोप करून त्यांना पक्षात घेतल्यावर पवित्र केल्याचा देखावा भाजप करत असून कोट्यावधी रुपये खर्च करून लोकप्रतिनिधी विकत घेतले जात आहेत असं ते म्हणाले। भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय। भारतीय जनता पक्ष वाढवण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे त्यापैकी एकनाथ खडसे हे एक आहेत। त्यांनी पक्षासाठी जीव लावून काम केलं असं म्हणत मुनगंटीवार यांनी त्यांच्या योगदानाचा गौरव केला। मात्र खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। याचवेळी मुख्यमंत्री पदाच्या चर्चावर, उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर, लाडकी बहीण योजनेवरील वाद, वारकरी अपघात आणि इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी सविस्तर भूमिका मांडली। एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भाजपमध्ये परतण्याची ऑफर आल्याचा दावा केला होता। त्यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भारतीय जनता पक्ष वाढवण्यात अनेक नेत्यांचं योगदान आहे, त्यापैकी माननीय खडसे साहेबांचंही मोठं योगदान आहे। काही अडचणी निर्माण झाल्या, पण त्यांनी अनेक वर्ष पक्षाच्या विस्तारासाठी जीव लावून काम केलं। ते पुढं म्हणाले, अमित भाईंनी त्यांच्याशी काही चर्चा केली असेल का याची मला माहिती नाही, पण मी प्रदेशाध्यक्ष असताना खडसे साहेब विरोधी पक्षनेते होते। ते जाणदार आणि शानदार स्वभावाचे नेते आहेत। कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा सन्मान होता। खडसे यांच्या संभाव्य पुनरागमनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की ते पक्षाबाहेर गेले तेव्हा देखील मला वाईट वाटलं होतं। पक्ष मोठा होईल यात शंका नाही। हजारो कार्यकर्ते मेहनत करतात, पण आपल्या घरातील लोक बाहेर जाणं योग्य नव्हतं। आता ते परत आले तर त्यांचं स्वागतच होईल। मात्र याबाबत अंतिम निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।